घरीच आपल्या अगदी साध्या सोप्या पद्धतीने बाकरवडी कशी करायची याचा व्हिडिओ मी आज तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे। तेही खूप मस्त झालेली आहे, कुरकुरीत आणि कोणीही सहज करू शकेल अशी ही रेसिपी आहे आणि याला फार वेळ सुद्धा लागत नाही। चला तर मग आपण लगेच इथे रेसिपीला सुरुवात करूया। बाकरवडीसाठी मी इथे 1 कप गव्हाचा आटा घेतलेला आहे। ॲक्च्युअली मी हा आटा जो आहे याच ताटामध्ये चाळून घेतला होता आणि नंतर कपाने मोजून घेतला। त्याच कपाने मी इथे 1 कप मैदा सुद्धा घेतलेला आहे आणि इथे 1/4 कप मी इथे बेसन घेतलेला आहे। हवं तर तुम्ही हे पूर्ण जे आहे ही पूर्ण गव्हाच्या कणकीपासून बनवू शकता किंवा पूर्ण जी आहे गव्हाची कणिक न टाकता पूर्ण मैदा सुद्धा वापरू शकता। पण मी इथे अर्धी कणिक आणि अर्धा मैदा केलेला आहे। त्यात थोडं बेसन सुद्धा टाकलेलं आहे। बेसन पूर्णपणे ऑप्शनल आहे, नुसतं मैद्याची किंवा नुसतं कणकेची सुद्धा बनते। आता मी त्याच कपाने मोजून इथे 1/4 कप खाण्याचं तेल घेतलेलं आहे मोहनसाठी आणि छान कडकडीत गरम करून घेतलेलं आहे। तेल अतिशय कडकडीत आहे, त्यामुळे अगदी मी इथे हळूहळू मिक्स करून घेते आहे। तुम्ही चमच्याने सुद्धा मिक्स करू शकता। तर आपल्याला हे मोहन जे आहे या कणिकमध्ये खूप छान असं अगदी व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। मिक्स केल्यानंतर त्यात जो आहे आटा त्याचा छान असा इथे गोळा बनला पाहिजे हाताने। तुम्ही बघू शकता इथे गोळा बनतो आहे आणि तो गोळा अगदी सहज सुद्धा फुटतो आहे, म्हणजे आपलं मोहनचं जे प्रमाण आहे ते अगदी व्यवस्थित झालेलं आहे। त्यानंतर आता जे आहे आपल्याला पीठ हे अगदी नॉर्मल पाण्याने भिजवून घ्यायचं आहे। फार सैलसर भिजवायचं नाही, शक्यतोवर आपल्याला जे हे पीठ आहे हे असं छान थोडं कडकसरच भिजवायचं आहे। आता हा जो गोळा आहे आपण मळून घेतलेला याला मी 10 ते 15 मिनिटं इथे रेस्टिंगसाठी ठेवून देणार आहे आणि मधल्या वेळेमध्ये आता आपण याचा मसाला बनवून घेऊया। मसाला बनवण्यासाठी एका कढईमध्ये मी इथे 2 चमचे जिरं घेतलेलं आहे। त्यानंतर 2 मोठे चमचे मी इथे धन्याची भरड घेतलेली आहे। 1 चमचा सोप घेतलेली आहे। अगदी 10 ते 12 मी इथे काळी मिरी घेतलेली आहे आणि अर्धी वाटी मी इथे तीळ घेतलेले आहे। त्यानंतर 1 वाटी मी इथे सुकं किसून घेतलेलं खोबरा कीस घेतलेला आहे। हे सर्व साहित्य आपल्याला अगदी मंद आचेवर छान असं भाजून घ्यायचं आहे। खोबरा कीस जे आहे ते आपल्याला अतिशय लाल होऊ द्यायचं नाही आहे, ते अगदी थोडं पांढरं फक्त थोडं त्याला क्रंचीनेस यायला पाहिजे एवढंच गरम करायचं आहे। त्यानंतर मसाल्याला अशी छान अशी टेस्ट यावी याकरता मी कोथिंबीर आणि कढीपत्ता सुद्धा स्वच्छ धुवून थोडा इथे सुकवून घेतला होता, तो सुद्धा मी ते कढईमध्ये मस्त असा गरम करून घेते आहे। कोथिंबीर आणि कढीपत्ता गरम करण्याचं एकच कारण आहे की आपला मसाला जो आहे तो ओलसर राहणार नाही, छान असा कोरडा होईल। आता हे सर्व साहित्य मी एका मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेतलेलं आहे। त्यानंतर त्यात चवीपुरतं मीठ आणि मी इथे लाल तिखट टाकून घेतलेलं आहे आणि मस्त अशी चव बाहेरच्या सारखी चव येण्यासाठी मी यात अर्धी वाटी शेव टाकलेली आहे। तुम्ही कुठलीही शेव वापरू शकता। तर हे जे आहे अगदी आपल्याला फार असं बारीक करायचं नाही, थोडं भरडसर ठेवलं तरी छान लागतं। तर इथे 10 ते 15 मिनिटं झालेले आहेत। मसालासुद्धा रेडी आहे, आपला डोसुद्धा मस्त इथे छान भिजलेला आहे। आता आपण याची इथे बाकरवडी कशी बनवायची हे बघूया। व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत नक्की बघा। बाकरवडी तळताना मसाला अगदी अजिबात बाहेर येणार नाही, संपूर्ण मसाला जो आहे तो आतमध्येच राहील। त्यासाठी मी इथे छानशी टिपसुद्धा सांगितलेली आहे, त्याकरिता व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि आवडल्यास लाईक करा। तुम्ही जर नवीन नसाल माझ्या चॅनलवर तर चॅनलला सबस्क्राईब करायला सुद्धा विसरू नका। मी आता इथे छोटा गोळा घेऊन त्याची पोळी लाटून घेतलेली आहे। तर ही पोळी जी आहे ही आपल्याला पापडापेक्षा थोडी जाड आणि फुलक्यापेक्षा थोडी इथे पातळ लाटून घ्यायची आहे मस्त, आणि त्याचा छान असा रोल बनावा यासाठी मी त्याच्या थोडा इथे साईडच्या कडा काढून घेतलेल्या आहे। मी इथे चिंच गुळाची चटणी तयार केलेली आहे, ती चटणी आपण यावर स्प्रेड करून घेऊया। चिंच गुळाची चटणी नसेल तर तुम्ही याऐवजी टोमॅटो सॉससुद्धा वापरू शकता। आता हा जी चटणी किंवा सॉस इथे पसरवून घेण्याचं कारण असं की आपला मसाला जो आहे तो छान असा इथे चिपकून बसेल, म्हणजे तळताना बाकरवडीतील मसाला जो आहे तो अजिबात बाहेर येणार नाही। त्यासाठी मी इथे मस्त असा मसाला आणि ते चटणी लावून इथे स्प्रेड करून घेतलेला आहे। त्यानंतर अगदी छान अशी चव यावी, बाहेरच्यासारखी चव यावी यासाठी मी 30 शेव इथे थोडी हाताने कुचकरून घेतली आणि मस्त त्यावर अशी स्प्रेड करून घेतलेली आहे आणि याचा आपल्याला आता अगदी इथे टाईट रोल बनवायचा आहे। तुम्ही जर बाहेरची चितळेची जर तुम्ही बाकरवडी खाल्ली असेल तर त्यात खूप सारी अशी शेव असते। तर आता हा रोल आपल्याला मस्त असा इथे बनवून घ्यायचा आहे आणि शेवटचं टोक जे आहे ते पूर्णपणे आपल्याला इथे पॅक करायचं आहे, म्हणजे बाकरवडी जी आहे ती इथे उकलणार नाही तळताना। रोल इथे छान असं तयार झालेला आहे। मी तो हाताने सुद्धा थोडा लांब करून घेतलेला आहे आणि याचे आपल्याला अगदी सारख्या डिस्टन्सवर याचे काप करून घ्यायचे आहे, जेणेकरून आपली बाकरवडी जी आहे ती अगदी एकाच आकाराची दिसेल। तुम्हाला जर बाकरवडी अगदी छोटी छोटी करायची असेल तर तुम्ही पोळीचे 2 भाग करून सुद्धा करू शकता, म्हणजे ते मिनी बाकरवडी तयार होईल।
तर आता हे जे कापून घेतलेलं आहे याला असं अगदी छान असं बोटाने प्रेस करून घ्यायचं आहे, म्हणजे त्याचे लेअरसुद्धा छान दिसतील। तुम्ही बघू शकता इथे मस्त लेअर दिसत आहे आणि बाकरवडीसुद्धा छान अशी तयार झालेली आहे। संपूर्ण जे आहे हे आपल्याला असं मस्त इथे पॅक करून घ्यायचं आहे। तर माझे जे आहे बाकरवड्या तयार झालेल्या आहे। याच पद्धतीने मी बाकी बाकरवडी जे आहे ते अजून थोड्या करून घेणार आहे आणि नंतर इथे मी तळायला घेणार आहे। तर हे बघा बाकी माझ्या इथे बाकरवड्या जे आहेत ते पूर्ण करून झालेल्या आहेत। तेलसुद्धा छान गरम झालेलं आहे। तर आता बाकरवडी जे आहे आपण तेलामध्ये छान खमंग खरपूस होईपर्यंत छान तळून घेऊया। तेल जे आहे ते याला थोडं गरम चालतं। बाकरवडी तळण्यासाठी तेल थोडं मीडियमच गरम असावं आणि त्यात मी सर्व असे बाकरवडी टाकून घेतलेले आहे। त्या बाकरवडीसुद्धा इथे मी तळून घेणार आहे मस्त। बघा किती इझी आहे बाकरवडी बनवणं। अगदी इथे आपल्याला डो तयार करायचा आणि तुम्ही जो मसाला तयार करून घेतोय किंवा आपल्याला जो मसाला तयार करायचा असतो तो अगदी झटपट बनतो मिक्सरच्या भांड्यामध्ये। बाकरवडीसुद्धा इथे तळून झालेले आहे मस्त। तळल्यानंतरसुद्धा त्याचे खूप छान असे इथे लेयर्स दिसत आहे। व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला एक लाईक नक्की करा। चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करा, म्हणजेच मला असा छान छान रेसिपीज मी तुमच्यासाठी घेऊन येईल तेव्हा तुम्हाला त्याचं नोटिफिकेशन मिळेल। बाकरवडी खाण्यासाठी फार अशी कोणत्या चटणीची सॉसची गरज लागत नाही। मस्त अशी ती आपण नुसतं सुद्धा खाऊ शकतो। बघा किती छान असे त्याला लेयर्स आलेले आहे। अशा प्रकारे आपण घरगुती पद्धतीने अगदी साध्या सोप्या पद्धतीने इथे बाकरवडी तयार झालेली आहे। चला तर मग भेटूया माझ्या पुढच्या व्हिडिओमध्ये एका नवीन रेसिपीसोबत। तोपर्यंत बाय बाय।